और चलिए अब एक बार फिर से हम तैयार हैं इस खास मुकाबले को शुरू करने के लिए। दोनों ही टीमों के 12th प्लेयर यहां पर हमारे समक्ष मौजूद हैं। और अब एक बार फिर से एक खास मुकाबला। ये शाम बहुत सुनहरी है। ये शाम थाने के इतिहास में सदैव बहुत सम्मान के साथ ली जाएगी। आज TWPL का दूसरा दिन है। कल फाइनल्स होने वाले हैं और आप सभी को आमंत्रण हम अभी से दे दें। दर्शकों का तांता लग जाता है। हजारों लाखों की संख्या में पूरा थाने कल यहां मौजूद होगा। और चलिए फरमान यहां पे स्ट्राइकिंग एंड पे मौजूद है। फरमान की क्या कोई बाहरी किनारे की अपील गेंदबाजी टीम कर रही है। बाहरी किनारा या अंदरूनी किनारा, अभी तक निर्णय एम्पायर ने कहा है। बल्लेबाजों के हित में एक आवाज क्या जब आई थी तो वो ग्रिप की भी होती है। कभी कभार अलग अलग जगह से भी बल्ले का संपर्क होता है और वहां से भी आवाज जनरेट होती है। बट अभी तक एम्पायर का निर्णय नॉट आउट। और बहुत अच्छी एम्पायरिंग, बहुत सटीक एम्पायरिंग और बहुत प्रफुल्लित कर देने वाली एम्पायरिंग अभी तक रही है। एम्पायर ने अपील को खारिज किया है। कहा है कि चलिए गेंदबाजी टीम वापस अपनी अपनी जगह पे आप पहुंचे। ये बहुत अच्छा शॉट है और पहली बाउंड्री अब इस मुकाबले में यहां पर अब आती हुई। बहुत ही अच्छा बॉल जरूर था। पिछले गेंद पे जरूर परेशान हुए थे बट इस बार ऑफ साइड में। और 360 डिग्री मैदान का यही फायदा होता है कि जहां आपको बॉल मिले, मेरिट ऑफ द बॉल, आप क्रिकेट खेलें और बहुत अच्छा क्रिकेट आप खेल सकते हैं। फिर चलिए इस बार ऑन साइड में जाना चाहते थे। बहुत ज्यादा शफल कर गए थे। देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी ये। और ऑफ स्टंप की बाहर की बॉल को अगर आप ऑन साइड में खेलना जा रहे हैं तो फिर थोड़ा मुश्किल कभी कभार होता है। गेंद की लेंथ को परखना, गेंद की लाइन को समझना इस समय बहुत जरूरी होता है। प्ले एंड मिस। और एक एक रन, एक एक विकेट, एक एक बॉल, एक एक शॉट, बहुत कुछ निर्भर करेगा इस मुकाबले में। और इस बार जो संपर्क है वो अच्छा आपने बनाया है। एक और बाउंड्री यहां पर आती हुई। कुछ ऐसे ही शॉट्स यहां पे शुरुआत से चाहिए इस टीम को। 4 गेंदे 8 रन 2 चौके यहां पे नजर आए। काफी देर गेंद हवा में था। एक बार लग रहा था कि क्या फील्डर पीछे पहुंच जाएंगे समय पे। प्रयास पूरा था पर प्रयास के आपको पूरे नंबर मिलेंगे बट रोकने में आना असमर्थ। ये क्लास है। सिर्फ टाइम देखिए आप। इससे पता चलता है कि आप किस प्रकार से बल्लेबाज टाइम करता है गेंद को। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट। फरमान खान, फरमान कह रहे हैं कि फरमान जारी कर दीजिए कि फरमान आ चुके हैं। स्वैग से किया है स्वागत। फरमान कहते हुए कि अगर पार्टी थाने में रखोगी तो एक खान तो आएगा ही। और पार्टी को ज्वाइन किया है इन्होंने। फरमान खान लाजवाब शॉट कवर्स की दिशा में। और तीनों जो शॉट्स लगाए वो ऑफसाइड डोमिनेटेड शॉट्स हैं। और से थोड़ा रुकाना चाहूँगा आपको क्योंकि ये जो बेहतरीन नज़ारा हम देख रहे हैं टेनिस क्रिकेट जगत का ठाना के कहा जाए तो ठाना का ये महोत्सव बन चुका है। इसके लिए जद्दोजहद मेहनत क्या की है मनोज भैरे सर अगर कहा जाए, बाबू काशिद, हितेश नागरिक, हमारे काली, हितेश केनी, जितू वैती, ये बहुत नाम है, बहुत लंबी कतार है। हर एक टीम का एक प्लेयर है लेकिन हितेश नागरे बहुत ही लोगों ने काम किया है। जमीन से के साथ जुड़े हुए लोग हैं, हमारे काली का है, बहुत लोग हैं जिनके लिए मैं धन्यवाद ही कहूँगा। और फरमान न्यू जरीमरी का ये खिलाड़ी है। 360 डिग्री इसकी पहचान है। ग्राउंड रिवर्स बहुत बढ़िया खेलते हैं लेकिन एक जगह पर खड़े नहीं रहते, हमेशा यहाँ वहाँ
सर्कल प्लेयर कहा जाता है, सर्कस कहा जाता है, सर्कस। फरमान के जब अरमान जागते हैं तो गेंदबाज के होश हवाज उड़ते हैं। ओवर टू कॉम्बॉक्स। और सोहम उनके साथ मौजूद हैं। सोहम भी एक बहुत अच्छे कप्तान तो हैं ही, बहुत अच्छे खिलाड़ी भी हैं और बहुत ही वैल्यू ऐड करते हैं अपनी टीम के लिए, बहुत ही वैल्यू एडेड प्लेयर। और इस 6 ओवर के फॉर्मेट में यही चाहिए आपको, जो शुरुआत से बल्लेबाज अटैक कर पाए। और फरमान ने अटैक करना शुरू किया है पहले ओवर में, 3 लाजवाब चौकों के साथ 12 ऑन द बोर्ड लगाए हैं। अब दूसरे ओवर में देखते हैं कौन से गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए। और विटाविया चिंतामणि का ये मुकाबला जो है वो खेला जा रहा है और इनके विरुद्ध एक और बहुत स्पेशल परफॉर्मेंस देने के लिए टीम तैयार है। राकेश शिंदे फायर चाहेंगे कि इस मुकाबले में फायर कर पाए। पहला मुकाबला जो था वो उतना बेहतर नहीं गया था, बट इनमें वो काबिलियत है और इनकी टीम में वो शानदार प्रदर्शन कर देने का जद्दोजहद रखते हैं ये, और आशा करते हैं कि वैसा ही प्रदर्शन जो है आज करके दिखाएंगे। और चलिए इस बार देखते हैं कितने रनों की कॉल करना चाहेंगे एक बार फिर से। अच्छा कॉल है, एक रन बहुत ज्यादा जरूरी इस खेल में, 1.315 रन। राकेश शिंदे फायर, विटाविया चिंतामणि के बीच ये मुकाबला, दो बेहतरीन टीम्स, दो बेहतरीन कप्तान एक दूसरे के विरुद्ध आज आपको खेलते हुए नजर आएंगे। चलिए राउंड द विकेट के साथ, राउंड द विकेट के साथ ही गेंद थी और काफी अच्छा यॉर्कर पिच करा रहे हैं, गेंदबाजों की तारीफ करनी पड़ी, काफी अच्छा बॉलिंग अटैक है। काफी अच्छा बॉलिंग अटैक आपको नजर आता है, बहुत संतुलन भरी टीम्स हैं दोनों। राउंड द विकेट के साथ गेंदबाजी करते हुए भी आपको ओमकार नजर आ रहे हैं, राहुल पाटिल, ओमकार। चलिए इस बार राउंड द विकेट के साथ गेंद थी, फुल टॉस गेंद, बाहरी किनारा, डायरेक्टेड, विल मेक द डिफरेंस हियर, बट बाल बाल बचते हुए यहां पे नजर आए, बाल बाल बचते हुए नजर आते हुए। रिप्ले लिया जा रहा है, यानी रिव्यू लिया जा रहा है। नो का कॉल अंपायर का। अब खोलो आंखें देखो, ठीक इसकी आगे की गेंद मिलेगी आपको फ्री हिट। और चलिए इस बार भी बहुत ही लाजवाब प्लेसमेंट, बहुत ही लाजवाब शॉट यहां पर आपको नजर आता हुआ, एक्स्ट्रा कवर की दिशा में जो बल्लेबाजी करता है ये बल्लेबाज, बहुत प्रफुल्लित करता है अपने बल्लेबाजी से। इस बार भी बहुत ही लाजवाब प्लेसमेंट, बहुत ही लाजवाब शॉट, मच नीडेड बाउंड्री अपनी टीम के लिए अर्जित करते हुए धीरे धीरे स्कोर बोर्ड को आगे ले जाने का मन बना चुके हैं। 21 रन बोर्ड पे हैं, अभी भी अंतिम गेंद इस ओवर से आनी बाकी है।
राहुल पाटिल गेंदबाजी की शुरुआत करने आए, ओमकार डाल रहे हैं दूसरा ओवर। मैच में अभी भी दोनों बल्लेबाजों ने रन रेट की रफ्तार को पकड़ के रखा है। बहुत बढ़िया बल्लेबाजी, गेंदबाजी भी उतनी खराब नहीं है, लेकिन मेरिट के हिसाब से खेलते नजर आए। कोई जल्दबाजी नहीं की है दोनों बल्लेबाजों ने। जानते हैं हमें क्या लक्ष्य रखना है, क्या टारगेट निश्चित करना है, क्योंकि पहले मैच उनके लिए अच्छी नहीं गई है, तो दूसरे मैच में ये उनके लिए काफ़ी अहम मुकाबला है, करो या मरो। इसके लिए अभी भी ये दोनों बल्लेबाज टिके हुए हैं मैदान पर। देखते हैं आगे क्या होता है। ओ टू कॉम बॉक्स। और चलिए राहुल पाटिल अब एक बार फिर से अपने स्पेल को कंटिन्यू करेंगे। अच्छे गेंदबाज, बहुत ही अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। इंडियन आइकॉन प्लेयर में इनका नाम शुमार। राकेश शिंदे फायर टीम के एक फायर प्लेयर हैं, आग बरसाते हैं अमूमन। अच्छा शॉट है डीप मिड विकेट की दिशा में। अच्छा प्लेसमेंट, और कुछ ऐसा ही प्लेसमेंट आपको निरंतर चाहिए कि आप बल्ले से उतने ज्यादा रन निरंतर बना पाएं, जहां पे आपको मौका मिले वहां पे शॉट लगा पाएं। इस विकेट पे हमने 100 से ज्यादा रन भी बनते हुए देखे। ये देखिए कुछ नन्हे मुन्ने बच्चे आपको स्क्रीन पे नजर आ रहे थे। भारत का आने वाला भविष्य थाने का, और जनता में एक अलग ही प्यार अब नजर आ रहा है, और जनता से चाहेंगे कि उतना सपोर्ट कीजिए अपनी अपनी फेवरेट टीम को। चौके छक्के पे जरा शोर मचाइए, बताइए कि आप बहुत खुश हैं। चलिए इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद बाहरी किनारे की फिर से उम्मीद, हालांकि नॉट आउट करार दिया गया है। थाने जिसे हम सिटी ऑफ लेक्स कहते हैं, और एक अलग ही माहौल होता है क्रिकेट के समय, एक अलग ही त्योहार के समय माहौल होता है। थाने और थाने की दही हांडी विश्व प्रसिद्ध है। ये लीजिए, दही हांडी के साथ साथ ये बल्लेबाज भी विश्व प्रसिद्ध बन रहा है। लाजवाब शॉट, दही हांडी की ऊंचाई तक पहुंचाया और फिर गेंद को नीचे धरातल तक आया। कमाल का शॉट था, कमाल का प्लेसमेंट। शॉर्ट आर्म जैब, शॉर्ट आर्म पुल, सोहम। और कुछ लाजवाब शॉट्स, कुछ लाजवाब प्लेसमेंट, कुछ लाजवाब संपर्क हमने बल्ले से देख लिया, और आशा करते हैं कि ऐसा ही शॉट सिलेक्शन हम आने वाले समय में भी देखेंगे। सोहम सौम्य तर अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की। इस बार बाहरी किनारा, थर्ड मैन के फील्डर को बड़ा चेज करना पड़ेगा, क्या वहां तक पहुंचेंगे जहां तक पहुंचना चाहिए। गेंद निकल जाएगी 4 रनों के लिए। बाहरी किनारा, लीडिंग एज, मिल गई टीम को रन, पूरे 4 रन आने चाहिए, चाहे फिर आए कहीं से भी। व्हाट अ शॉट। मिलती हुई एक बाउंड्री। दो 2.436 रन। चलिए हम हमारे मुख्य स्टेज पर चलते हैं। हमारे आपल्यामध्ये आज सन्माननीय विनायक शिंदे आणि तोकपाल साहेब दोन्ही उपस्थित आहेत। मी विनंती करेन ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीतर्फे मान्यवरांचं स्वागत या इथे करण्यात यावं। मी उपाध्यक्ष सन्माननीय अभिजित पवार साहेब यांना विनंती करेन की आपण आपला शुभ हस्ते
दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं. पण मॅच बघतायत, आनंद घेत आहेत. प्लीज, अतिथी देवो भव आणि महाराष्ट्र धर्म तोच, त्यामुळे आपलं स्वागत कर्मप्राप्त आहे. चेक 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 चेक. और चलिए एक बहुत बड़ी सफलता यहां पर आती हुई, जिस विकेट की आवश्यकता थी वो विकेट यहां से फाइनली प्राप्त किया. एक बहुत बड़ी विकेट, एक बहुत बड़ी सफलता, एक बहुत बड़ा विकेट. जिस विकेट की टीम को आवश्यकता है वो यहां पे मिलती हुई. प्रणव वहां पे शायद फील्ड में मौजूद, और चाहेंगे टीम से जरा सोहम के लिए जोरदार तालियों के साथ उनका स्वागत करें. कमाल की बल्लेबाजी कर आए सोहम की लाजवाब बल्लेबाजी, और टीम तालियों के साथ स्वागत कर रही है क्योंकि उन्होंने अपना काम भरपूर किया है. अभी तक सेट बल्लेबाज नजर आए थे, बड़े कमाल कार्य करते हैं. और राकेश शिंदे फायर की टीम के बहुत सारे फैंस हैं यहाँ पे. जरा राकेश शिंदे फायर टीम के फैंस जरा जोरदार शोर तो मचा दो यार, थोड़ी सी एनर्जी हो जाए, थोड़ी सी तालियां हो जाएं. और अब जो आया है खिलाड़ी वो किसी परिचय का मोहताज नहीं है. वो अपने आप में ऐसा दर्जा प्राप्त करता है कि टेनिस क्रिकेट का सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट, थँक यू. जो एक मेहनत की मिसाल है. मान्यवर पप्पासाहेब यांचं स्वागत या ठिकाणी माननीय अभिजित पवार साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर विनायकजी शिंदे साहेब यांचंही स्वागत व्यासपीठावर होताना आपण पाहत आहोत. और देखिए हम जैसा बता रहे थे, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. यहाँ क्रिकेट तो हर कोई खेल लेता है, बट खेलो ऐसा कि आप कृष्णा सातपुते की तरह लेजेंड कहलाएं. एक मिसाल पेश की है टेनिस क्रिकेट में कृष्णा सातपुते ने, द लेजेंड. टेनिस क्रिकेट में विश्व भर का नंबर 1 बल्लेबाज. हमारे सभी अतिथियों का हमने सम्मान किया, आदर के साथ स्वागत किया, उनका बहुत बहुत अभिनंदन एक बार फिर से. कृष्णा सातपुते गए बल्लेबाजी करने, और जब जब ये बल्लेबाजी करने जाते हैं व्यूअरशिप अपने आप बढ़ जाती है. दर्शक अचानक से मैदान में उमड़ पड़ते हैं. हजारों लाखों करोड़ों फैंस की दिल का एक ऐसा नाम है कृष्णा सातपुते. टेनिस क्रिकेट के एम्बेसडर हैं कृष्णा सातपुते. ये भारत में टेनिस क्रिकेट का गौरव है. और गेंदबाजी अटैक पे अनिकेत. अनिकेत विश्वकर्मा. अब इनका कर्मा जो है ना, ये मुकाबले कर्मा को डिसाइड करेगा, क्योंकि अगर ये अच्छी गेंदबाजी कर जाएंगे यहाँ से तो फिर टीम बड़ी प्रफुल्लित होगी, और अगर यहाँ से गेंदबाजी इतनी बेहतर नहीं रही तो फिर परेशानियां आ सकती है. 3 ओवर 37 पर 1. थाने वॉर्ड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया द्वारा एफिलेटेड टूर्नामेंट. 2 की मांग है, पहला तेज दौड़ा है, दूसरा भी प्राप्त कर लेंगे. कृष्णा की सबसे अच्छी बात यह रहती है ना कि कृष्णा हमेशा फिटनेस को लेके भी उतने ही एक्टिव रहते हैं. कभी भी घमंड उनके आसपास भी नहीं, कभी भी अभिमान उन्हें हुआ नहीं, और यही उनकी शायद सबसे बड़ी ताकत रही. अच्छी गेंद थी, शॉट ऑफ द लेंथ, बड़ा शॉट लगाने का प्रयास था बट मना किया. अच्छी कॉल वहां पे नॉन स्ट्राइकर बल्लेबाज फरमान द्वारा. हम कृष्णा की कहानी के बारे में बात करें, बड़ी मेहनत की है इन्होंने इस स्तर पे पहुंचने के लिए, इस तरह क्रिकेट को खेलने के लिए. पिछले न जाने कितने वर्षों में, कड़ी धूप में, आधी रात में, सुबह से लेकर शाम तक, रात तक प्रैक्टिस हो, फिटनेस हो, सदैव बरकरार रखना चाहते हैं. यहाँ पे बाहरी किनारा लगा है, यहाँ पे गेंद के पेस को रोकना मुश्किल है. आसानी से निकल जाएगी गेंद थर्ड मैन की और मिल जाएगी बाउंड्री. यहाँ पे
और देखिए इस परिस्थितियों में कैचेस छूटना है और ऐसे बल्लेबाज का कैच छूटना, कहना होगा कि गलती तो हुई है, बट चाहेंगे कि अब इस गलती में जो है ना उस ज्यादा नुकसान न हो। मौका दिया है, मौका अगर कबूल लिया तो फिर बहुत सारे रन इंतजार कर रहे हैं, बहुत बड़े बड़े शॉट्स इंतजार कर रहे हैं। राकेश शिंदे फायर टीम बहुत स्पेशल टीम है, बहुत अच्छी टीम है। और वहीं पे अगर हम चिंतामणि पैकर्स की भी बात करें तो वो भी एक बहुत स्पेशल टीम। जबरदस्त खेलते हैं, जबरदस्त खिलाने पे विश्वास करते हैं। और इन सभी टीम के ओनर्स जो हैं उन सभी का हम बहुत बहुत थैंक्स करते हैं, क्योंकि उन्हीं की वजह से टूर्नामेंट इतना सक्सेसफुल बन पाया है। जरूर हमारे थाने वार्ड क्रिकेट कमेटी और हमारे सभी भामाशाह, हमारे जन सेवक जिन्होंने इस टूर्नामेंट में अपना मूल्य तन मन धन से योगदान दिया है, हमारे अध्यक्ष साहब का हम बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे। थाने क्रिकेट को एक अलग स्तर पे पहुंचाया है जिन्होंने, निखिल बुरजड़े सर, और साथ ही साथ उपाध्यक्ष पद पे यानी कि वाइस प्रेसिडेंट पोस्ट पे जो मौजूद हैं अभिजीत पवार जी, उनका भी बहुत बहुत धन्यवाद। उनकी पूरी टीम का बहुत बहुत धन्यवाद, साधुवाद। थाने की जनता के लिए एक तोहफा, थाने की जनता के लिए एक त्योहार। अब हर वर्ष हम यही कहेंगे कि अप्रैल में ना एक अलग त्योहार आता है जो थाने वार्ड प्रीमियर लीग कहलाता है। हम सब जानते हैं कि होली दिवाली कब आती है, बट अब हम जानेंगे कि थाने वार्ड प्रीमियर लीग कब आएगा। और ये तो दूसरा सीजन है जो बैंग ऑन रहा है अभी तक। ओ बहुत अच्छी गेंद, शॉकिंग गेंदबाजी। पहले रूम बनाना चाहते थे बल्लेबाज, पर पड़कर गेंद अंदर की तरफ आया, ऑफ कटर सा आया। ये बहुत अच्छा ओवर डाला है, बहुत अच्छी गेंदबाजी रही है। 4 ओवर समाप्त हो जाएंगे। 4 ओवर की समाप्ति के बाद 46 रन। विकेट जरूर सिर्फ एक गवाया है। 4 ओवर 46। अब देखते हैं कि आने वाले 2 ओवर्स में गेंदबाजी पर कौन आएंगे। 4 ओवर 46 रन, 1 विकेट, 6 ओवर का मुकाबला। काफी अच्छी गेंदबाजी, राकेश शिंदे फायर, काफी अच्छी टीम, अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी की है। संदीप पांडे, पांडे जी आ चुके हैं गेंदबाजी अटैक पे और अपने उंगलियों के जादू से ये बल्लेबाजों को परेशान कर सकते हैं। ऑफ ओ लेग कटर डिलीवरी, बहुत अच्छी गेंदबाजी। पांडे जी सीटी, बजावे भी ड्यूटी, और ये खिलाड़ी कमाल कर सकते हैं। और ऐसा लग रहा है कि पांडे जी के लिए जरा हूटिंग तो होनी चाहिए। पांडे जी की फैन फॉलोइंग है बड़ी कमाल की। वैसे संदीप पांडे, यहाँ थोड़ा खराब गेंद है, यहाँ पे मौका आपने अतिरिक्त दिया। और जब अगर आप कृष्णा सातपुते को इतना समय देंगे शॉट लगाने के लिए, तो शायद वो 10 में से 10 बार ऐसे शॉट्स के साथ अपने आपके रन और अपनी टीम के रन में इजाफा करेंगे। और इसी के साथ टीम के 50 रन भी पूरे हो चुके हैं। तो चाहेंगे चिंतामणि पैक का जरा शोर तो मचा दो यार, जरा तालियों के साथ टीम के 50 को सेलिब्रेट तो कर जाओ।
यहां पे एक आसान सा कैच जिसे हम कहते हैं, नहीं कोई बात नहीं, वैसे कैचेस सबसे छूटते हैं, गलतियां थोड़ी बहुत होती है और जब टीम थोड़ा सा परेशानी में होती है तो फिर ऐसी गलतियां थोड़ी बढ़ती है। बट मौका बना दिया था संदीप यादव ने, मौका बना दिया था यहाँ पे संदीप यादव ने। एक कैच के लिए बिल्कुल ऐसा लगा था कि एक प्लेट में वो गुलाब जामुन रख के दिए हैं, वो बाद में पता चला कि इन्हें गुलाब जामुन पसंद ही नहीं है, रसगुल्ले पसंद है। पर ऐसे कैचेस सबसे छूटते हैं, गलतियां सबसे होती है, और ऐसे स्तर पे गलतियां को हम माइंड में नहीं रखना चाहते हैं। अच्छी लेग स्पिन गेंदबाजी एक और बार, अच्छी गेंदबाजी संदीप द्वारा, क्या कमाल की लेग कटर्स का इस्तेमाल कर रहे हैं, गेंदबाजी अव्वल दर्जे की हो रही है और संदीप यादव बिल्कुल अपनी टीम को बैक कर रहे हैं। अभी मुकाबला चल रहा है, अभी पहली पारी चल रही है। राकेश शिंदे फायर, ये फायर हैं, इन्हें फ्लावर मत समझिएगा। कृष्णा सातपुते हेलीकॉप्टर शॉट, एक बार फिर से कैच का मौका, इस बार कोई चूक नहीं, इस बार कोई गलती नहीं, बढ़िया कैच, लाजवाब विकेट, बहुत बड़ी सफलता, बहुत बड़ी मछली जाल में फंसाई है अनिकेत द्वारा। ये जबरदस्त कैच है, ये जबर है, ये अजब है और ये गजब है, बहुत बड़ा विकेट। कल्पेश अब जाएंगे शायद नए बल्लेबाज बल्लेबाजी करने। आखिरकार संदीप ने चटकाया विकेट और वो विकेट कृष्णा सातपुते का रहा। 54 रन पे गवा दिया दूसरा विकेट। चिंतामणि पैकर्स बनाम राकेश शिंदे फायर, राकेश शिंदे फायर। चलिए अब नए बल्लेबाज, जितना समय उन्हें आने में लगा था ना उतना ही समय जाने में लगेगा, क्योंकि विकेट पे तो ज्यादा समय बिता नहीं पाए। 54 के स्कोर पे तीसरा विकेट। क्या जबरदस्त गेंदबाजी संदीप यादव, क्या धारदार गेंदबाजी, क्या जादूगरी दिखलाई है। और किसी मैजिशियन द्वारा उनका जो मैजिक बहुत पॉपुलर हो जाता है ना, जितनी खुशी उन्हें होती है बिल्कुल वैसे ही इस मैजिशियन को होगी जो अपनी बॉल से जादू करते हैं। जादूगर है ये गेंदबाज, चपल है ये गेंदबाज, चालाक है ये गेंदबाज। और अब नए बल्लेबाज हैट्रिक बचाने, रन बनाने गौरव आएंगे। 5 ओवर 54 पर 3, हालांकि पिछला ओवर समाप्त हो चुका और अब इस मुकाबले में तो उन्हें वो हैट्रिक पूरा करने का मौका नहीं मिलेगा। पर संदीप यादव के लिए जरा तालियां हो जाए दोस्तों, जरा तालियां बजा दीजिए राकेश शिंदे फायर टीम, क्या फायर परफॉर्मेंस करके दिखलाया अभी तक टीम ने। और हमारे सभी दर्शकों का बहुत बहुत स्वागत, अभिनंदन। दर्शकों अगर आपको ये थाने अवार्ड प्रीमियर लीग बहुत पसंद आ रहा है, जाइए इंस्टाग्राम पे सर्च कीजिए थाने अवार्ड प्रीमियर लीग, जाके फॉलो कीजिए। अगर आपको कमेंट्री पसंद आ रही है जाइए सर्च कीजिए एंकर अर्चित, वहां पे जाके फॉलो का बटन दबाइए इंस्टाग्राम पे, अपनी स्टोरीज में टैग कीजिए थाने अवार्ड प्रीमियर लीग को। 5 ओवर समाप्त हो चुके हैं, अंतिम ओवर आएगा पहली पारी का। 54 रन लगे हैं बोर्ड पे, 3 विकेट आपने गंवाए हैं। ये भी जबर, अजब गजब। एक तरफ फरमान कह रहे हैं कि नहीं भैया अभी रुकने का समय नहीं, अभी जोड़ने का समय है, अभी बनाने का समय है रन अपनी टीम के लिए। अच्छा शॉट था, 60 पहुंचाते हुए अपनी टीम के स्कोर को। पिछले मुकाबले में भी कमाल किया था और इस मुकाबले में भी कमाल करते हुए नजर आ रहे हैं। एक अच्छा कैच भी पकड़ा था पिछले मैच में। फिर से बल्ला तो चलाया है, बल्ला तो घुमाया है, क्या यहाँ पे भी 4 मिलने चाहिए? 2 तो बड़ी आसानी के साथ मिल जाएंगे, तीसरा भी दौड़ना चाहेंगे जी नहीं, स्ट्राइक खुद के पास रखना चाहेंगे। 2 गेंदों में आ चुके हैं 8। अंतिम ओवर की जिम्मेदारी जो है वो अनिकेत विश्वकर्मा के पास है। 2 में 8 तो दे चुके हैं, बट अब आने वाली 4 गेंदें अच्छी डालनी पड़ेगी, क्योंकि रन जो है वो 62 लग चुके हैं बोर्ड पे।
glorifying matches, effortless दिन, special consent और हमारी स्पेशल टीम द्वारा थाने वॉर्ड प्रीमियर लीग हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास था। यहाँ तो कीपर ने कहा कि अंदरूनी किनारा है और फिर ये कैच आउट है। राहुल पाटिल कोई गलती वैसे भी अक्सर ही करते नहीं है और इस बार भी नहीं की है। फरमान जाते हुए पवेलियन, 3 गेंद में आए 8। अच्छा कमबैक गेंदबाज द्वारा, फायर्स फियरलेस। थाने बहुत कुछ फेमस है यहाँ पे, सिटी ऑफ लेक्स कहते हैं। कल्पेश पाटिल अब आते हुए, एम्पायर से कंसर्न करना चाहेंगे, प्लीज 1 सेकेंड के लिए होल्ड करें। और चलिए एक बार फिर से मुकाबले को प्रारंभ करते हैं। कल्पेश नहीं, आशीष आए बैटिंग अटैक पे। चलिए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, व्हाइट बॉल का इशारा। पिछली 3 गेंदें 8 रन 1 विकेट। अंतिम ओवर चल रहा है पहली पारी। स्पेशल दिन, स्पेशल मुकाबला, थाने वॉर्ड प्रीमियर लीग, थाने वॉर्ड क्रिकेट कमेटी एक बार फिर से आप सभी का बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत अभिवादन करती है। एक और अच्छी गेंद, एक और डॉट डिलीवरी। इस समय पे डॉट डिलीवरी की महत्वता को जानते हैं हम सभी, थाने की पब्लिक जानती है जितना इंपॉर्टेंट थाने के लिए उनके तालाब है ना, यानी कि सिटी ऑफ लेक्स कहते हैं, तो फिर मानना पड़ेगा कि बहुत खूबसूरत। चलिए इस बार भी जाएगा गेंद और थाने स्टेशन से लेके पूरे थाने को आप देख लीजिए, जान लीजिए, हर जगह सिर्फ एक ही बात है कि क्या रहा थाने वॉर्ड प्रीमियर लीग में स्कोर, क्या रहा है, कौन खेल रहा है, कैसे खेल रहा है, कब कब है इस महान खिलाड़ी का मुकाबला। पूरे टॉक ऑफ द टाउन, टॉक ऑफ द सिटी बन चुका है TWPL, थाने वॉर्ड प्रीमियर लीग। देश विदेश से लोग इसे यूट्यूब पे सर्च कर रहे हैं, यूट्यूब पे देख रहे हैं और जब देखते हैं तो फिर बहुत खुश होते हैं कि थाने की जनता को क्या तोहफा दिया है थाने वॉर्ड क्रिकेट कमेटी ने। बहुत बड़ा टूर्नामेंट, 60 से ज्यादा टीम्स आई थी, 900 से ज्यादा प्लेयर्स ने पार्टिसिपेशन दिया है और उसके बाद ये 16 फ्रेंचाइजी भी इस टीम मिली हमें। थाने की प्रतिभाओं के लिए एक टूर्नामेंट। जग जाहिर करना है अपने आप को यहाँ पे आके, और क्या कमाल की गेंदबाजी, मानना पड़ेगा, कहना पड़ेगा, तारीफ करनी पड़ेगी। अनिकेत विश्वकर्मा पहली गेंद पे एक बड़ा शॉट आया था, पहली 2 गेंदों में 8 आए थे, बट एक फिनोमिनल और एक सेंसेशनल कमबैक। 6 ओवर हो चुके हैं समाप्त, 65 बनाए, 66 का लक्ष्य है। 6 ओवर समाप्त, 65 बनाते हुए आपको नजर आए चिंतामणि पैकर्स। अब राकेश शिंदे फायर को 66 बनाने पड़ेंगे अगर बोर्ड पे चाहिए आपको यहां से एक जीत। 65 बने हैं, 66 का लक्ष्य।
और ले चलते हैं आप सभी को नेक्स्ट मैच के टॉस के लिए। ये मुकाबला तो यूं ही चलता रहेगा। राकेश शिंदे फायर की टीम, तारीफ करनी पड़ेगी, बहुत ही लाजवाब खेले हैं। और अभी भी तारीफ करनी पड़ेगी चिंतामणि पैकर्स की भी कि एक अच्छा स्कोर आपने बोर्ड पे लगाए। 66 रन चाहिए होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। मुकाबला एक बार फिर से शुरू होगा, बट अभी ले चलते हैं टॉस की ओर, जहां पे आपको नजर आएंगे श्रीकांत शिंदे वॉरियर्स वर्सेस एसपी पैकर्स। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है, प्लीज आप हमें टॉस के लिए ज्वाइन करें। श्रीकांत शिंदे टीम वर्सेस एसपी पैकर्स। और इस मैच के इंपॉर्टेंट टॉस के लिए इंपॉर्टेंट गेस्ट हमारे साथ जुड़ने जा रहे हैं। मैं मिस्टर सुधीर भानुशाली सर से रिक्वेस्ट करना चाहूंगा। मिस्टर सुधीर सर, प्लीज आप हमें ज्वाइन करें फॉर द टॉस एज अ टॉस रिप्रेजेंटेटिव। और टॉस के लिए दोनों कप्तानों से निवेदन है, टॉस के लिए प्लीज हमें दोनों कैप्टन ज्वाइन करें और हमें ज्वाइन करें सुधीर भानुशाली सर एज अ टॉस रिप्रेजेंटेटिव। And yes, here we are with Mr. Sudhir sir. Hello and welcome, sir, in this auspicious Thane Ward Premier League tournament. Wishing you a very, very healthy life. Wishing you a very good luck. And sir, please आप हमें सेंटर में ज्वाइन करें. Sir, we have a coin special एडिटेड कॉइन है जिसमें दोनों साइड एक बार हम हमारे कैमरामैन को दिखा देते हैं. ऑन द वन साइड वी हैव ITCSF और दूसरी तरफ है थाने वार्ड प्रीमियर लीग. तो चलिए, कौन कॉल करना चाहेगा? फर्स्ट ऑफ ऑल SP Packers will gonna call. ITCSF is the call, and yes, it is ITCSF, यानी कि SP Packers. Congratulations, टॉस जीत लिया. इंपॉर्टेंट गेम है, लीग स्टेज धीरे धीरे आगे बढ़ रही है. क्या करना चाहेंगे टॉस जीत के? बॉलिंग. चलिए, एक बार फिर से बॉलिंग का फैसला. कैसी रणनीतियां रही हैं और इंपॉर्टेंट गेम से पहले अपनी टीम को क्या मैसेज दिया है आपने? कुछ नहीं, हम लोग को कम से कम रन में सामने वाली टीम को रोकना है और अच्छे से चेस करना है. और क्या लगता है कि आपकी टीम, अपोनेंट भी स्ट्रांग है, आपकी टीम भी स्ट्रांग है, कैसा शानदार मुकाबला चलेगा और इस टूर्नामेंट में अभी तक खेल के कितना मजा आया है? मज़ा आया. अच्छा टूर्नामेंट है, बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है, तो अच्छा लग रहा है, प्रोफेशनल टूर्नामेंट जैसा. कितने रनों तक रोकना चाहेंगे अपोनेंट को? जितना कम से कम रन में रोक सकते हैं देखेंगे, ट्राई करेंगे उसका. चलिए, विशिंग वेरी गुड लक. और हमारे साथ श्रीकांत शिंदे टीम के कैप्टन भी मौजूद है. सर, अगर आप टॉस जीते तो क्या करना पसंद करते हैं, पहले आपसे जानते हैं. हम लोग भी फील्डिंग करना चाहते थे. ठीक है, बैटिंग आया है, देखते हैं, अच्छा खेलने की कोशिश करेंगे. देखिए, ये टीम जितनी कमाल के रिकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मेंस के लिए जानी जाती है, कैसे इस गेम को स्पेशल बनाएंगे आप और आपकी टीम? क्या मैसेज आपने प्रेषित किया है प्लेयर्स तक? ज़्यादा से ज़्यादा 70 या 80 तक का टारगेट देंगे हम सामने वाले को. बाकी टीम के ऊपर है क्या होता है. Chale, wishing you very good luck. Thank you so much. And here we are with Mr. Sudhir sir. Please join us and have a few words over the tournament. Thane Ward Premier League. He just said best of luck. So best of luck to both the teams. That's the news from the center. Toss won by the SP Packers, and they would like to one more time bowl first. धन्यवाद. टॉस बॉक्स विटाव्याचा चिंतामणी आणि राकेश शिंदे फायर या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. विटाव्याचा चिंतामणी संघाचा स्कोर झालेला आहे पहिल्या डावामध्ये 65 आणि 66 टार्गेट सेट केलेले आहे. मजा आली या मॅचमध्ये. काल याच वेळेला किशन ढोलीचा तो कारनामा पण आम्ही सर्वांनी एन्जॉय केला होता आणि आता सुद्धा तशीच लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. कोणीतरी येईल, तो गोलंदाज असू शकतो, तो फलंदाज असू शकतो, तो क्षेत्ररक्षक असू शकतो, तो कोणीही असू शकतो. फक्त चमकायचं आहे आपल्या संघासाठी, संघ मालकाची इब्रत राखण्यासाठी. पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. विटाव्याचा चिंतामणी या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. पहिल्या षटकासाठी सोहम येत आहेत. स्ट्रायकरसाठी फलंदाज आहेत प्रदीप आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत राहुल पाटील आयकॉन. प्रदीप आणि राहुल हे दोन फलंदाज सुरुवात देतील या रन चेसला. बॉलिंग ट्रॅकवर आहेत सोहम पवार. पहिला बॉल ओव्हर द विकेट.
खोला ठेवला होता, मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. पहिल्याच बॉलवर धमाकेदार एंट्री फलंदाजाची, प्रदीपच्या बॅटमधून चौकार. फुल लेंथ बॉल, सोहमची काही चूक नव्हती. स्टंप टू स्टंप अटॅक, पण खूप चांगलं अडॅप्टेशन फलंदाज प्रदीपच्या वतीनं. शफल होऊन बॉलच्या पिचिंगचा आढावा घेऊन त्यांनी बॅकलिपचा योग्य वापर केला. बॅकहँड तर खूप चांगला आहे आणि म्हणूनच त्याचमुळे पूर्णपणे आपल्या बॉडीचा उपयोग करताना, बॉलवर नजर ठेवताना, खाली क्षेत्राची निवड करताना तो स्ट्रोक कावकोनाला खेळून आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं चौकारानं खोललेलं आहे फलंदाज प्रदीप. 66 म्हणजेच प्रत्येक षटकामागे 11च्या गतीने धावांचा पाठला करायचा आहे टीम राकेश शिंदे फायर संघाला. चांगला बॉल खोला ठेवला सोहमने. मागच्या सामन्यात सुद्धा तिखट गोलंदाजी केली होती आणि आता सुद्धा तशाच पिचिंगचे तो चेंडू हाताळतोय. अभ्यास त्याचा परिपक्व आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब गोलंदाजासाठी कोणती असते तर त्याला पिचिंगवर लक्ष द्यावं लागतं. वेग परिवर्तन केला जाऊ शकतो पण पिचिंगवर सुद्धा परिवर्तन तुम्हाला करायचं आहे तरच तुम्ही आक्रमक फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवू शकता आणि तेच आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर साध्य केलेलं आहे. पण पहिला स्ट्रोक तर प्रदीपने चांगलाच सजवला होता. बॉलरला एनालाइज करून बॉलच्या पिचिंगचा अभ्यास करून तो चौकार फलंदाज प्रदीप दोडिया यांच्या वतीने संघाला मिळालाय. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत राहुल पाटील. स्वीप केलंय, बैठक खेळलाय. पॉवर प्ले मध्ये अशीच फलंदाजी आवश्यक आहे. पहिला चौकार प्रदीपचा आणि या षटकातला दुसरा चौकार राहुल पाटीलचा. कन्सिस्टंट परफॉर्मर राहिलेले आहेत हे दोन्ही फलंदाज आणि म्हणूनच स्कोर झपाट्याने वाढतोय. स्कोर 9 झालाय. आता सोहम पवार सुद्धा थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय जे खूप आवश्यक आहे कारण आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर तर फलंदाजांनीच धावांची लयलूट केलेली आहे. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक एक चौकार आलेला आहे. स्कोर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 झालाय. 9 रन्स विदाउट लॉस. आणखीन एक स्ट्रोक जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकातला तिसरा चौकार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय टीम राकेश शिंदे फायर. नावाप्रमाणे खेळ राकेश शिंदे फायर या संघाच्या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. समोर आव्हान सोहम पवारचं. सोहमच्या प्रत्येक बॉलला ओळखताना ज्या ठिकाणी स्ट्रोक खेळला गेला पाहिजे त्याच ठिकाणी स्ट्रोक खेळला जातोय. म्हणजेच मेरिटवर बॅटिंग आतापर्यंत राकेश शिंदे फायरच्या फलंदाजांची. 2 चौकार राहुलचे. कटर चांगले आहेत आणि योग्य त्यावेळी ह्या पर्यायाचा वापर गोलंदाज सोहम पवार करताना पाहायला मिळालाय. पहिल्या 4 बॉलवर पूर्णपणे फलंदाजांचंच अधिराज्य होतं पण 5व्या बॉलवर गोलंदाज आपली कामगिरी सुधारतोय. पहिला डॉट बॉल या षटकातला येतोय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला बाकी आहे. 66 धावांचा पाठलाग करताना स्कोर झालेला आहे 13 विदाउट लॉस. टीम राकेश शिंदे फायर. फुलटॉस आगीशी खेळतायत तर मग हात जळण्याची शक्यता आहे. तिसरा चौकार राहुल पाटीलचा या षटकातला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 66 धावांचा पाठलाग करताना विदाउट लॉस 17 एकही विकेट न गमवता. पहिलं षटक सोहमचं थोडंसं महागडं राहिलेलं आहे. अपेक्षा पहिल्या गोलंदाजाकडून जो लीड बॉलर आहे त्या लीड बॉलरकडून नेहमीच चांगल्याच गोलंदाजीची अपेक्षा असते. सोहमने तसा खेळ देण्यासाठी तर प्रयत्न दिलेच होते पण फलंदाज राहुल पाटील हा वरचढ ठरलेला आहे. तो चांगलाच लढलेला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. खरं तर विटावाच्या चिंतामणी संघाकडे एक तगडी गोलंदाजांची फौज आहे पण या महत्त्वाच्या सामन्यावर सर्वांचं लक्ष गुणतालिकेवर आहे आणि म्हणूनच
सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत. ऑपोजिट एंड पहिलं षटक तर सोहम पवारचं थोडंसं महागडं राहिलेलं आहे. आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलर येत आहेत. सचिन येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकात 17 झाल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 49 धावांची गरज. काल खूप मोठे बदल गुणतालिकेमध्ये पाहायला मिळाले होते आणि आज सुद्धा तसेच बदल तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे स्टे पॉझिटिव्ह. जितकं चांगलं देता येईल तितकं चांगलं तुम्हाला द्यायचं आहे. खरं आता तुम्ही चांगलं खेळाल, प्रयत्न कराल, संघर्ष कराल, मेहनत घ्याल तर मग गुणतालिकेमध्ये तुम्ही वर राहाल. तोच प्रयत्न प्रत्येक संघाच्या सदस्याचा राहिला पाहिजे. थोडासा वेळ घेतला जातो पण लक्षात घ्या वेळ तुमची चालू आहे ते लक्षात असू द्या. वेळेबद्दल तुम्ही देखील व्यवस्थित खेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला पेनल्टी नको असेल तर 5 मिनिटाचा कालावधी घेतलाय. उलटा खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ माझा मॅजिकचा. प्रदीप दोड याच्या वतीने येतोय हा अफलातून चौकार. दोन्ही फलंदाजांनी हा खेळ आता समजलेला आहे. या रात्रीच्या सत्रामध्ये कसं खेळायचं त्या त्यांना कळलेलं आहे. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 5 बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकाराच्या माध्यमातून गेलेले आहेत. हा एक युनिक फीचर टीम राकेश शिंदे फायरचा पाहायला मिळतोय. 3 चौकार राहुल पाटीलचे, 2 चौकार प्रदीप दोडियाचे. चांगली पार्टनरशिप आणि पॉवर प्लेमध्ये अशाच फलंदाजीची आवश्यकता आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच आपण फलंदाजांना षटकार खेचताना पाहतो पण आता फलंदाजांचा अभ्यास सुद्धा इतका मजबूत झालाय. त्यांना माहिती आहे की एरियल स्ट्रोक कधी खेळायचे आहेत आणि ग्राउंड स्ट्रोक वर किती भर द्यायचा आहे. पुढचा बॉल दुसरा या षटकातला. हा डॉट बॉल इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. लगेच पंचांनी कळवलं. कुठलाच वेळ न घेता. बघा राईट हँडेड बॅटर आहे. तुम्ही लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताय तर सर्वात पहिला तुमच्या बॉलची पिचिंग तपासली जाते आणि त्यानंतर बॉल किती उसळला, इम्पॅक्ट कुठे आहे, स्टंपर आहे की नाही त्या गोष्टीची माहिती घेतली जाते आणि पंचांना थोडं सोपं जातं. खरं तर शफल झाले होते पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. कटर्स तुमच्याकडे आहेत. चांगला वापर कटर्सचा सचिन चौधरी करतायत. पहिल्या बॉलवर जरी चौकार आलाय पण पुढच्या बॉलवर लेग बायची 1 धाव मिळते. स्कोर जातोय तो म्हणजेच 22 वर. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 28 चेंडू 44 धावा. सामना चांगला रंगेल. जसा मी उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघाकडे ते संघर्षाचे प्रयत्न आहेत आणि म्हणतात ना की या जगात तुम्हाला परिपक्व राहावंच लागते. कारण जर तुमची एक चूक झाली तर त्या चुकीचा भुर्दंड पूर्ण संघाला बसतो. कृष्णा चुकले आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. बोनस मिळतोय एक्स्ट्राचा. विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट आहे का चौकारा? येस विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे या 4 धावा आता फलंदाजाच्या खात्यात जातील. म्हणजे कृष्णाकडून चूक झाले, मोठी चूक झाले. गोलंदाज प्रयत्न करतायत विकेटचा शोध घेण्याचे आणि आता बाद. बेल्स डाऊन. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण आता गोलंदाज सचिन चौधरी हा वरचढ ठरलेला आहे. पहिला फलंदाज बाद. राकेश शिंदे फायर. आता कमबॅक होऊ शकतोय विटाव्याचा चिंतामणी संघाचा. नवीन बॅटर राजेश पोचतायत. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच राहुल पाटील ज्यांनी 4 चौकार खेचले होते. चांगला स्ट्रायकर. बघा किती जास्त लांब ते उभे होते. अगोदरच तुम्ही 6व्या स्टंपवर कमिट झाल्या स्ट्रोकसाठी मग तुम्ही उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्या पहिल्या 2 गोष्टीत तुम्ही चुकलात. फक्त गोलंदाजाला यष्टीवेधी चेंडू हाताळायचा होता आणि त्यामध्ये त्यांनी कुठली चूक केली नाही. त्याचमुळे तुमचं बॉडी वेट ट्रान्सफर इतकं गडबडल्यानंतर मग स्ट्रोक कनेक्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि तेच तुम्हाला मागच्या बॉलवर पाहायला मिळालं. फलंदाजाने खूप जास्त विश्वास त्यांच्या स्ट्रोकच्या निवडीवर ठेवला होता पण तो प्रयत्न ती निवड चुकलेली आहे आणि आता कमबॅक होण्याची अपेक्षा वाढली विटाव्याचा चिंतामणी संघाची. स्कोर जातोय तो म्हणजे 26 या आकड्यावर 26. लॉस ऑफ 1 विकेट.
अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 40 धावांची. बॉल शिल्लक आहेत 26. या अगोदरच फलंदाज बाद झालाय. असाच उलटा स्ट्रोक खेळताना आणि धाडस आहे फलंदाजाचं राजेश सावंतचं. लेग बायची एक धाव मिळते. एक धाव वडून स्कोर जातो तो म्हणजे 27 या आकड्यावर 27. ही ठाण्यातली पहिली वहिली स्पर्धा ठरते जी 360 डिग्री ग्राउंडवर खेळली जाते. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मागच्या वर्षी आपण खारीगावच्या मैदानावर होतो जिकडे मागच्या बाजूला डिक्लेरेशन झोन होता. या वर्तुळाकार मैदानामध्ये तुम्हाला दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. हे नाविन्य जपलेलं आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगने. प्रत्येक वर्षी तुम्हाला असंच काही ना काही वेगळं पाहायला मिळेल ही खात्री आम्हाला आहे. ठाणे वॉर्ड कमिटीच्या वतीनं नेहमीच ठाणे वॉर्डमधील क्रिकेटपटूंना हक्काचं क्रिकेट खेळता यावं त्यासाठी त्यांची धडपड नेहमीच राहिली. स्कोर 27 लॉस ऑफ 1. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपण्यासाठी एक बॉल बाकी आहे. बॉलर तयार सचिन चौधरी ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय मिड ऑफ नाहीये. बॉल मागे सर केलं सिंगल होईल कंप्लीट. आरामात चालत चालत ती सिंगल कंप्लीट केली. क्षेत्ररक्षकाकडून चूक होण्याची अपेक्षा कमी आहे कारण आताच पहिल्या 2 षटकात स्कोर चांगला सजवलाय राकेश शिंदे फायर संघाने. 66 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 28 झालेली आहे. 28 लॉस ऑफ 1 आफ्टर 2 राकेश शिंदे फायर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 36 धावा 38 धावा. 24 बॉल 38. चला 11:39 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. लक्षात असू द्या 11:39 म्हणजे ती सूचना मी अधूनमधून देत राहीन. आपण सुद्धा लक्ष घाला. मी दोन्ही कॅप्टन्सला ती सूचना देतोय. 11:39 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. ऑनफिल्ड अंपायर्स वजा अधिक करतील जितका वेळ तुम्ही घेणार आहात. आणि फलंदाजांसाठी सूचना आहे जर कोणता फलंदाज बाद होतोय 80 सेकंदाच्या आत नवीन फलंदाज आत दाखल झाला पाहिजे. लक्षात घ्या कुठलाही फलंदाज जर बाद होतोय नवीन फलंदाज 80 सेकंदाच्या आत मैदानात दाखल झाला पाहिजे. थोडं स्ट्रिक्ट राहूया. थोडे आंतरराष्ट्रीय नियम इम्प्लिमेंट करूया टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. स्कोर 28 जिंकण्यासाठी 24 चेंडू 38 रिक्वायर्ड रन रेट 9.5. करंट रन रेट चांगला आहे 14चा. बॉलिंग ट्रॅकवर मला असं वाटतं पुन्हा एकदा सोहम पवारलाच आणलेलं आहे आणि तेच ऑप्शन्स खरं तर टीमकडे आहेत. सोम असं नाही आहे की सुमार गोलंदाज आहे. पहिलं षटक त्यांचं नाही राहिलं पण अजूनही कॅप्टनला विश्वास आहे की दुसरं षटक जे त्यांचं स्पेलचं आहे ते चांगलं राहून संघासाठी कमबॅक करण्याची अपेक्षा सोहम पवार कडून कॅप्टन ठेवतोय. पुढचा बॉल सोहम पवारचा ओव्हर द विकेट. फुलटॉस दिली दिशा आणि सोहमची झाली दुर्दशा. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. स्कोर झालाय 34 धावा. पुढचा बॉल प्रदीप धोडियासाठी. सोहम राऊंड विकेट. स्टेप आउट झाले स्वतःला ब्लॉक करून घेतलं. बघा आता आणखीन जास्त वेगानं धावफलक पुढे घेऊन जायचंय तोच प्रयत्न होता प्रदीप धोडियाचा पण सोहमने त्यांना रोखण्यासाठी आपलं परिपक्व प्रतिकार करून दिलेला आहे. डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल्स येतील तितका जास्त स्कोप आहे विटावायचा चिंतामणी संघाला. एक स्टारकास्ट आहे टीम मध्ये आणि स्टारकास्ट असताना मग तुमच्या चाहत्यांना तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्ही चांगलं खेळाल आमचं प्रस्थ टिकवाल आमची इब्रत राखाल. संघ मालक सुद्धा त्यासाठी तुमच्यावर विश्वास ठेवतात. पुढचा बॉल राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत. एलिव्हेशन नव्हतं. बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक योग्य त्या पोझिशनला मिळते फक्त एक धाव. एक बॉल एक धाव. या वेगानं तर गेलात तर मग थोडंसं
चान्स वाढू शकतोय चिंतामणी पॅकर्सच्या संघाला, कारण पहिल्या डावात फक्त 65 बनल्या आणि म्हणूनच आता गोलंदाजांचं दडपण थोडंसं वाढलेलं आहे. पण कित्येक वेळा आपण पाहिलं की दडपणामध्ये तुमचा क्रिकेटचा खेळ आणखीन जास्त सुधारतो, आणखीन जास्त चांगला होतो आणि त्यासाठी योग्य ती वेळ आहे. सोहम पवारसाठी सोहमने आतापर्यंत 24 खर्च केलेत, पण अजूनही त्यांच्या स्पेलमध्ये 3 बॉल्स बाकी आहेत. तो कमबॅक करेल का ती अपेक्षा आहे. अडचणींचा जास्त विचार केला तर अडचण आणखीन जास्त मोठी होती, तो सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि केलाय. अडचण मोठी झाली होती, ती कशी सुटेल त्याचा प्रयत्न सोहम पवारचा योग्य राहिलाय. त्रिफळाची सुरुवात फलंदाज होतोय बाद. धक्का दुसरा, राकेश शिंदे फायर. दोन फलंदाज बाद झालेत. आता येईल मजा या सामन्यामध्ये. कधी काही वाटत होतं की हा सामना एकतर्फी जातोय की काय, पण पाहूया सोहम पवारने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय, ते सुद्धा दणक्यात केलंय. दोन फलंदाज बाद झालेत. राकेश शिंदे फायर या संघाचे. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये कोण येतोय जो प्रदीप दोडियाची साथ देईल? ओमकार डिसोलकर. ओमकार डिसोलकर स्ट्रायकर सेंडला आहेत. अजूनही सोहमला चांगला खेळ देण्याची अपेक्षा आहे. स्वतःकडून काहीतरी चांगलं काढून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तो बदलाव करतोय. फ्रेश बॅटरवर त्यांना प्रेशर टाकायचं आहे. ओमकार डिसोलकर पाहूया तो प्रेशर कसा ऍब्झॉर्ब करतोय. पंताच्या डावीकडून ओव्हर द विकेट बॉलर सचिन सोहम पवार आपल्या पुढच्या 2 बॉलसाठी सज्ज झालाय. थर्ड इयर संघाच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. पुढचा बॉल सोहम पवारचा ओव्हर द विकेट. जागावरून खेळलेत. बॅटची बॉटम एज, एक्स्ट्रा कव्हरला बॉल पोहोचेल तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. जास्त काही वेगळं करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुद्धा करत नाहीये. त्यांना माहितीये की एक चूक पुन्हा एकदा संघाचं नुकसान होईल आणि ते नुकसान करण्याचा इरादा क्षेत्ररक्षकाचा नाहीये. मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते आता 36 वर. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 30 धावांची. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 30 धावा. 2 फलंदाज बाद झालेत, पण अजूनही प्रदीप दोडिया मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्या वतीने 2 चौकार 1 षटकार संघाला मिळाले. ओमकार डिचोलकर हे देतात साथ प्रदीप दोडियाची. प्रदीप स्ट्रायकर्स एंडला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. या षटकातला तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल पंचांच्या उजवीकडून मिस्टर पवार. हे षटक पवारचं चांगलं राहिलंय कम्पॅरेटिव्हली प्रिव्हियस ओव्हर. आणि बॉलला पाठवलंय ढगात. या फलंदाजाचा असाच आहे अफलातून ठाट. येतोय प्रदीपच्या बॅटमधून षटकार. चला 18 बॉल 24 ची गरज आहे. 18 बॉल्स 24. 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांवर राकेश शिंदे फायरच्या फलंदाजांचंच अधिराज्य राहिलेलं आहे. आपण जर स्कोर कार्ड पाहिलं तर प्रदीप दोडिया जो एक प्रॉफिटेबल अँड कन्व्हिन्सिंग बॅटर राहिले आहे, ज्याच्या वतीने 2 षटकार 2 चौकार आलेत. आणि राहुल पाटीलने जरी साथ सोडली, राजेश सावंतने जरी साथ सोडली, पण प्रदीप दोडिया आपल्या संघाची साथ सोडत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 42. 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 ची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 24 धावांची गरज. परिस्थिती कठीण आहे, पण म्हणतात ना की परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आणि त्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज सज्ज होतोय. तुमच्याकडे पर्याय वेगवेगळे आहेत, पण पर्याय म्हणून कोणीच पुढे येत नसेल तर मग कोणाला तरी पुढे यावं लागतं. आणि तो विश्वास दाखवलाय गोलंदाज. 4थ्या षटकासाठी आपल्या संघाची मदत करण्यासाठी येतोय. 4th ओव्हरसाठी मनोज येत आहेत. मनोज 4थ्या षटकासाठी. कृष्णाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलं जाते. सचिन भोसले अजूनही बॉलिंग ट्रॅकवर आले नाही आहेत, ते थांबतायत. अनुभव आहे सचिनकडे, ते सुद्धा मागे थांबतात, कारण त्यांना माहिती आहे की माझी गरज संघाला कधी लागेल आणि मी कधी येईन. म्हणूनच त्यांच्यासाठी आणखीन काहीतरी राखून ठेवलेलं आहे. पण पाहूया त्यांच्याकडून ते अपेक्षा पूर्ण होईलच,
पण हे चौथं षटक खूप महत्वाचं आहे. विटाबाचा चिंतामणी पॅकर्स या संघासाठी हे षटक महत्वाचं आहे. हॅलो, आणि या हॅलो, षटकाला हॅलो. हँडल करण्यासाठी मनोज दळवी हा चेक, पर्याय वापरला चेक, जातो. चेक. ऑनफील्ड तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, पण हे क्रिकेट ज्यांच्यामुळे पाहायला मिळते आदरणीय निखिलदादा बुडजळे, आदरणीय विकासदादा रिपाळे हे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आदरणीय थँक्यू. आताच या व्यासपीठावर सन्माननीय नगरसेवक विकासजी रेपाळे साहेब, मुंबई क्रिकेट असोसिएशन चॅपेक्स कौन्सिलचे मेंबर्स आणि मुख्य म्हणजे आता होणारा मुख्यमंत्री चषकाचे आयोजक सन्माननीय विकासजी रेपाळे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि कव्हर्सला षटकार खेचून हा सामना आपल्या बाजूने झोकवण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. प्रदीप दोडियाच्या मदतीने आता ओमकार डिचोलकर सुद्धा धावांची उलाढाल करतोय. स्कोर झालाय 48. हो, रिव्हर्स स्वीप, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन ॲज अँड फास्ट, ब्युटिफुल फास्टेस्ट स्ट्रोक प्लेड बाय डिचोलकर. चौकार. ॲज फास्ट ॲज पॉसिबल, जितक्या वेगानं जाता येईल तितक्या वेगानं जाण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आहे. त्यांना माहिती आहे की शेवटच्या षटकावर सामना केला तर अडचण वाढेल, म्हणूनच शेवटच्या षटकावर न जाता त्या षटकाच्या अगोदर सामना संपवण्याचा प्रयत्न आहे. राकेश शिंदे फायरचा धावसंख्या जाते ती म्हणजे 52 जिंकण्यासाठी आवश्यकता 14ची. आणि बॉलला हुक केलंय आणि या 6 धावा बुक केल्यात. या षटकात जवळपास या सामन्याचा निकाल लागतोय की काय असंच दिसतंय. डिचोलकर उशीर आले पण भाव खाऊन गेले. सिक्सर. हा लोकमान्य नगरचा ओमकार डिचोलकर जो पहिल्या सामन्यामध्ये तितका चांगला खेळला नाही, पण आज आता स्टेप आउट झाले आणि आपल्या संघासाठी चांगला खेळ देता देता झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. पण त्यांनी त्यांचं काम केलंय, जे त्यांना द्यायचं होतं ते त्यांनी दिलंय. छोटासा कॅमिओ पण प्रॉफिटेबल अप्रोच ओमकार डिचोलकरचा. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. हॅलो मनीष सर, पहिल्या सामन्यामध्ये हा संघ प्रथम फलंदाजी करताना पूर्णपणे ढेपाळला होता. 8 विकेट होत्या त्यांच्या, पण नंतर यावेळी चेस करताना त्यांनी काहीतरी गुड प्लॅन केलं गोलंदाजी करताना, पण त्यांची योजना नजर आली. काय सांगाल? बघा, टाळ्यांचा आवाज तुमच्यासाठी तुम्हाला केव्हा ऐकायला मिळतो, जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं काम करून मैदानाच्या बाहेर येता. आणि ओमकार डिचोलकरने ती उत्तम दर्जाची फलंदाजी सादर केली जेव्हा संघ अडचणीत होता, आणि त्या संघाला सुस्थिती देण्याचं काम ओमकार डिचोलकर यांनी केलं. स्कोर झालाय राकेश शिंदे फायरचा 58 जिंकण्यासाठी 8. हलका त्याने बॉलला फक्त ग्लाइड केलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. 1 धाव वाढून स्कोर झालाय तो म्हणजे 59. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 13. म्हणजे मनोजचं हे षटक पूर्णपणे निकाल ठरवते की काय असंच दिसून आलंय, कारण पूर्वार्धाच्या 3 बॉल्समध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ओमकार डिचोलकरने दिलं आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन ते बाद होऊन परतले. पण आता स्विचिट खेळण्याची गरज होती का? आता ते स्वतःलाच प्रश्न विचारतील, कारण आता ते होत आहेत बाद. धक्का बसतोय टीम राकेश शिंदे फायरला. 4था फलंदाज बाद. 59. 59. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4. चार षटकाचा खेळ संपलेला आहे. स्वानंदजी पवार तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आदरणीय विकासजी रेपाळे, एपेक्स काउन्सिल मेंबर MCA हे देखील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आदरणीय निखिलजी बुडजडे जे अध्यक्ष आहेत या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे, तसेच एडी ट्रॉफीचे ते आयोजक सुद्धा आहेत. नितेजी पाटोळे यांच्या सोबतीने ते आयोजन आपण नेहमीच पाहतो एडी ट्रॉफीचं. 40 फूट बाय 20 फूट
इतकी मोठी स्क्रीन तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला स्टेडियम मध्ये जे रिप्लेस पाहायचे अनुभव मिळतात तेच रिप्लेस तुम्हाला त्या बिग स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. तर आता गोलंदाजी करण्यासाठी सचिन आहेत. बघा सचिन भोसले जे आहेत ते लेजेंड आहेत, ते थांबलेत. आणि आता सचिन चौधरी आहेत. सचिन भोसले हे राईट हँडेड बॉलर आहेत आणि आता सचिन चौधरी पाहूया लेफ्ट आर्म वर विकेट नेत आहेत सचिन चौधरी. अजूनही वेळ गेली आहे का सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नसतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 7 थोडं सोपं आहे. जितके जास्त डॉट बॉल येतील तितका शोध घ्यावा लागतो. चर्चा सहज गोष्टींच्या होत नाही, चर्चा अनपेक्षित गोष्टींच्या होतात, चर्चा अनपेक्षित निकालांचे होतात. आणि पाहूया ती चर्चा गोलंदाजाची होईल का. आतापर्यंत एकही निर्धाव षटक पाहिलं नाहीये, पण या षटकामध्ये इकॉनॉमिकल जर चौधरी राहिले तर मग चर्चा सचिन चौधरीची आज रात्री उद्या सकाळी 100% होईल. शॉर्ट कव्हर्सला क्षेत्ररक्षक वाढवलाय. स्कोर झाला 59, जिंकण्यासाठी 7. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षकात बॉलवर चांगलंच जजमेंट. 30 या सकच्या आतमध्ये गल्लीला एक धाव मिळते. जिंकण्यासाठी 6ची गरज. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 6 धावांची गरज. अवघड गोष्ट आम्हाला जड जात नाही, ती भूमिका गोलंदाजांना घ्यायची. फलंदाजांनी चांगली सुरुवात देऊन त्यांचं काम जवळपास पूर्ण केलंय, पण त्यांचं काम कठीण करण्यासाठी गोलंदाजांना वेगळी मेहनत घ्यावी लागेल. कारण म्हणतात ना की तुमच्या संघाची गोलंदाजी टाईट असेल तर मग तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असतं. आणि पाहूया तशीच गोलंदाजी आता पाहायला मिळेल का चिंतामणी पॅकर्स या संघाकडून. 10 चेंडू 4ची गरज आहे. अजूनही माघार घेण्याच्या तयारीमध्ये चिंतामणी पॅकर्स नाहीये, कारण हा सामना महत्वाचा आहे. गुणतालिकेमध्ये वर यायचं आहे. जितका सामना लांबवता येईल तितका लांबवण्याचा प्रयत्न चिंतामणी पॅकर्स संघ करेल. नेट रन रेट हा महत्वाचा मुद्दा आहे. सामना तर जिंकायचा आहेच, पण जर आपण जिंकत नसू तर सामना कसा लांब नेता येईल तो प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ स्ट्रॅटेजीज आणि ती स्ट्रॅटेजी दोन्ही संघांची पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑकवर्ड बॉडी पोझिशन. बॉल मागे, बॉल नेमका कुठे ब्रश झालाय तर थायपॅडवर येतोय. आणखीन एक डॉट बॉल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना वाटलं असेल की सामना संपतोय की काय, 5व्या षटकातच सामन्याचा निकाल लागतोय की काय, पण तसं काय घडत नाहीये. चौधरीची गोलंदाजी आतापर्यंत वरचढ राहिलेली आहे. तो स्वतःला सांगतोय तू फक्त लढ तर होशील वरचढ. आणि तीच वरचढ गोलंदाजी मागच्या 3 गोलंदाजांच्या तुलनेनं आतापर्यंत सचिन चौधरी यांनी हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे. सचिन भोसलेला संधी मिळते की काय अशी चर्चा होऊ लागलेली आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. क्षेत्ररक्षण जवळ केलंय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. चला 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 लवकर, जे काय हवंय फटाफट. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सचिन चौधरी या षटकातला 4था. चला चला, पंच जे निर्णय देतात आपण मान्य करून सामना सुरू ठेवायचा आहे. हॅलो, हो येस, हाऊ यू. मॅच स्टॉप करू नका प्लीज. रिव्ह्यू तुम्हाला 2च वेळेला आहेत, एक वाईड आणि बीमरला. चला बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6ची गरज. पुढचा बॉल सचिन चौधरी ओव्हर द विकेट. येईल डॉट बॉल. कॉट बिहाइंड. सामना अजून संपला नाही, निकाल अजून लागला नाही आणि त्याचमुळे पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन होण्याची अपेक्षा आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सचिन चौधरीची. 4 चेंडूत 1 धाव खर्च करताना 1 विकेट. 8 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 8 बॉल 6. तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखायचं आहे.
जस्ट अ मिनिट. पंचांचा रिव्ह्यू होता. अंपायर रिव्ह्यू आहे का? पंच येथील. चला पुढचा बॉल. ओ द विकेट. ओ बॉल लेग स्टंपच्या बाहेरून आणि एक्स्ट्रा रन मिळते. संदीप पांडे. 61 धावा. 61. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. सामना रंगेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. सामना रंगेल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांना आहे. गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे सचिन चौधरीची. त्यांनी 4 चेंडू या षटकातले हाताळलेत आणि या षटकात त्यांनी खर्च केले आहेत फक्त एकंदरीत 2 धावा, 1 विकेट मिळवले. जी आवश्यकता या षटकाची होती ती आवश्यकता पूर्ण केले. आणखीन एक डॉट बॉल आणि मागणी वाईड बॉलची आहे. फलंदाज संदीप पांडेची. येतो हा डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी, वापसी करणारी गोलंदाजी या सामन्यामध्ये. आपल्या प्रयत्नांना टिकवणारी गोलंदाजी सचिन चौधरीची पाहायला मिळते. स्कोर जातोय तो म्हणजे 61. जिंकण्यासाठी 7 चेंडू, 5 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सुरुवातच चांगली झाली होती टीम राकेश शिंदे फायर संघाची, पण आता तितकीच चांगली गोलंदाजी. अग्निपरीक्षा गोलंदाजाची असताना सचिन चौधरी त्यांनी ती अग्निपरीक्षा जवळपास पूर्ण केलेली आहे. शेवटचा बॉल 5व्या षटकातला. ओव्हर द विकेट.
हा नो बॉल. सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला, पण एक्स्ट्रा रन मिळेल. या क्षणाला एक एक धावेचं महत्व ठाऊक होतो. कैलास जरी आउट झालाय पण नो बॉलची एक धाव मिळते आणि फ्री असेल. चला, काय थ्रो बॉलरचा आपण अनिकेत, इतकं चांगलं प्रदर्शन, पण हा नो बॉल थोडासा महागात पडेल. एक धाव मिळते. स्कोर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतो 63-63. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 चेंडूमध्ये आवश्यकता 3 धावांची. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय की खूप जास्त बाहेर पडलाय का बॉल, त्याची तपासणी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. आज आहे सेन्सेशनल सॅटर्डे. प्रेक्षकांची संख्या वाढते. चांगलं क्रिकेट त्यांना पाहायचंय. स्कोर 63. 62 माफ करा. बिग स्क्रीन वरचा स्कोर अपडेट करा प्लीज. 62 झालेत राईट. 62 झालेत. हा, चार ची गरज आहे. 62 झालेत. पुन्हा एकदा अपडेटेड स्कोर ऐकून घ्या. 62 झालेले आहेत. आपण ते चेंज करतोय. 62 झाले. जिंकण्यासाठी 4 ची गरज. काय फाईट बॅक केलाय. अशीच तर अपेक्षा असते. कारण जेव्हा असं वाटतं सर्व काय संपलंय तेव्हाच तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक डॉट बॉल आणि पुन्हा एकदा झाली चूक, पण ती चूक गोलंदाजाने सुधारली. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. सामना मजेदार, सामना रंगतदार. तुम्हाला आम्हाला हवा होता तसा सामना होतोय. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. हॅलो हॅलो. चला, शेवटचे 6 बॉल्स. थोडासा एका ओव्हरसाठी आवाज दिला तर चालेल डीजे. एका षटकासाठी थोडासा आवाज वाढवा प्लीज. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. थोडासा आवाज वाढवला एका 5 मिनिटांसाठी रिक्वेस्ट करतोय. सहा चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या षटकावर जशी आपण अपेक्षा ठेवली होती की लास्ट बॉल थ्रिल, शनिवारी जर प्रेक्षक मोठ्या संख्येनं या स्टेडियमवर पोहोचले तर त्यांचा पैसा वसूल झाला पाहिजे आणि या सामन्याच्या माध्यमातून त्यांचा पैसा वसूल होतोय. कोण जिंकेल अजूनही सांगता येत नाही, पण 70% सामना तर राकेश शिंदे फायर संघाच्या मधून गेलाय. पण पाहूया शेवटच्या षटकासाठी कुठला गोलंदाज निवडला जातोय. आणि शेवटच्या षटकासाठी बॉलर येतोय ज्याची मी चर्चा केली होती, जो एक लेजेंड आहे. बॉलिंग बॉलर सज्ज होते. लास्ट ओव्हरसाठी सचिन भोसले. आवश्यकता लागली अनुभवाची, आवश्यकता लागली प्रतिभेची, आवश्यकता लागली आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाची. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. सायकसला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात करताना संदीप पांडे. 6 चेंडू 4 धावा. मजेदार सामना. अशक्य गोष्ट शक्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच तो प्रयत्न भोसले यांनी केला. बॉल हवेत आहे. कवच क्षेत्ररक्षक. कॅच कंप्लीट. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. क्रिकेट खेळण्याचं एक तंत्र आहे. क्रिकेट खेळण्याचं एक शास्त्र आहे. आपण कोणत्या झोनमध्ये खेळतोय, आपल्या वतीने संघाला काय देता येईल, डावाची मागणी काय आहे, सामन्याची मागणी काय आहे, त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं.
13 चेंडूत मला असं वाटते 7 धावांची गरज होती आणि आता सामना आलाय 5 बॉल 4 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, होण्यासाठी वेळ लागत नाही आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना आकर्षित करतो. आणि आता पाहूया इक्वेशन नेमकं काय सांगतंय. आवश्यकता राकेश शिंदे फायर या संघाला, 5 चेंडू 4 धावांची गरज. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. ती मेहनत मागच्या षटकामध्ये सचिन चौधरीची पाहायला मिळाली, ज्याचं षटक फक्त 3 धावांचं होतं आणि या षटकाची सुरुवात सचिन भोसलेने विकेटने केलेली आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4. 10व्या क्रमांकावर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रोहित. 5 चेंडू 4. सचिन भोसले आणखीन एक बॉल वळवलाय, स्लीपला क्षेत्ररक्षक थ्रो आणि ही चूक होईल का, ही चूक ठरेल का. थ्रो नॉनस्ट्राइक असेलला 2 धावा पूर्ण होत आहेत की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत. वाईड बॉल आणि आता चला वाईड बॉल तर पंचांनी घोषित केलेला आहे. नॉनस्ट्राइकच एंडला फलंदाज बाद आहे की त्याने त्याची तपासणी आपण करणार आहोत. सहस्रबुद्धे सर घेतलाय का? ओके चला वाईड बॉल साठी सुद्धा रेफरल घेतलेला आहे फिल्डिंग टीमने आणि नॉनस्ट्राइकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही अंपायर्स रिव्ह्यू आहे. तर थोडासा वेळ लागेल या सर्व घटनांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी, पण विकेट किपर कडून ती चूक झाली. अपेक्षा होती बॉल गॅदर व्हायला हवे. कृष्णा त्या ठिकाणी तैनात होते आणि त्याचमुळे आता पाहूया नेमकं काय घडतंय. फलंदाज सेफ आहे की नाही. सेफ आहे. चला म्हणजे एकूण 3 धावा मिळतील. चला एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. स्कोर लेवल झालेला आहे. पहिल्याच बॉलवर जेव्हा सचिनने विकेट मिळाली होती वाटलं होतं की सचिन हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जातील. अजूनही अपेक्षा आहे, अजूनही विकेटचा शोध घ्यायचा आहे पण नाही. सामना जिंकलेला आहे. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर पाहूया लेग बायची धाव मिळालेली आहे. सामना जिंकलेला आहे की थोडीशी निराशा, चिंतन, आत्मपरीक्षण या सर्व गोष्टी आता कराव्या लागतील विटावायच्या चिंतामणी पॅकरच्या संघाला. सामना खूप चांगला राहिला, प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करणारा ठरला. तर सामनावीरचा पुरस्कार जातोय प्रदीप दोडिया. 10 चेंडू 23 धावा. 10 चेंडू 23 प्रदीप दोडिया.